नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, जानेवारी महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत। आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार या संदर्भात सर्व लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे। तसेच मित्रांनो, तहसील कार्यालयाकडून सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत। जर फेब्रुवारी महिन्याचा पेन्शन आपल्याला हवा असेल तर आपल्याला काही कामे करणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, तहसील कार्यालयाकडून काय सूचना आलेल्या आहेत त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघू आणि सोबत काय काय कागदपत्र आपल्याला जमा करणे गरजेचे आहे त्याविषयी माहिती बघूया। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता प्रति सर्व ग्राम महसूल अधिकारी जालना तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांनी ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट, आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत सादर करण्याबाबत या ठिकाणी संदर्भ दिलेले आहे। त्या पत्रानुसार उपरोक्त विषयी संजय गांधी निराधार योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी यांना दरमहा 2500 रुपये अनुदान देण्याचा शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानुसार संदर्भीय बैठकीत संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी दिव्यांग आहेत अशा लाभार्थ्यांचा ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, छायांकित प्रत या कार्यालयात जमा करण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये कळवण्यात आलेले आहे। मग मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, तुमचं अपडेट केलेलं आधार कार्ड, बँकेचे पासबुक जालना तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी द्यायचे आहेत। तर राज्यातील इतर ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने पत्र काढण्यात आलेले आहे। परंतु अद्यापही जालना तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील 857 दिव्यांग लाभार्थ्यांनी ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट, आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत या कार्यालयात सादर केलेली नाही। त्यामुळे सदर दिव्यांग लाभार्थी यांचे UDID क्रमांक DBT पोर्टलवर अपडेट करता आलेला नाही। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी UDID क्रमांक हा DBT पोर्टलवर अपडेट केला तरच तुम्हाला दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपयाप्रमाणे पैसे मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की तुमचा UDID क्रमांक हा DBT पोर्टलवर अपडेट करून घ्या। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिव्यांग लाभार्थी यांचे UDID क्रमांक DBT पोर्टलवर 8 दिवसात अपडेट करण्याबाबत निर्देश दिले आहेत। त्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की आपल्या अधीनस्थ गावातील लाभार्थी यांना ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट, आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत तात्काळ तहसील कार्यालयात जालना येथे जमा करण्याबाबत आपल्या स्तरावर कळवण्यात यावे। यासोबत गावनिहाय संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांची यादी संलग्न करण्यात आली। तसेच आपल्या स्तरावरून आपल्या सजे अंतर्गत गावात दौंडी देणे, गावातील लाभार्थी यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात अडकविणे इत्यादीसह सदर यादीस व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही दिव्यांग लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये। सोबत गावनिहाय दिव्यांग लाभार्थी यादी। मग अशा पद्धतीने तहसीलदार जालना यांनी हे पत्र काढलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की 8 दिवसाच्या आत UDID क्रमांक हा DBT पोर्टलवर अपडेट करायचा आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत। त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट, आधार कार्ड आणि बँकेचे पासबुकची छायांकित प्रत ही तहसील कार्यालयात जमा करायची आहे। तर मित्रांनो, इतर सर्व तहसीलमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ज्या दिव्यांग लाभार्थी असतील, निराधार लाभार्थी असतील, त्यांना जर पैसे मिळाले नसेल जानेवारी महिन्याचे किंवा डिसेंबर महिन्याचे, किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना 1500 रुपयेच मिळाले असेल तर त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन DBT पोर्टलवर आपले नावाची नोंदणी आहे किंवा नाही दिव्यांग लाभार्थ्यांनी बघितलं पाहिजेत की DBT पोर्टलवर UDID क्रमांक हा अपडेट केलेला आहे किंवा नाही। तर मित्रांनो, तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन हे काम करणे गरजेचे आहे। तिथे कर्मचाऱ्यांना विचारणे गरजेचे आहे की आमचे UDID क्रमांक अपडेट करा किंवा आमचं DBT पोर्टलला नाव आहे किंवा नाही हे अपडेट करा। कारण की मित्रांनो, जर आधार कार्ड तुमचं त्या ठिकाणी UDID कार्डला लिंक असेल
आणि ते अपडेट केलेलं असेल तरच तुम्हाला रेग्युलर पैसे मिळणार आहे किंवा यानंतर हे पैसे मिळणार नाहीत। तर मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचे प्रमाणपत्र जे आपल्याला दरवर्षी द्यावं लागते तो म्हणजे हयातीचा दाखला सर्व ठिकाणी मागवण्यात आलेला आहे। तरी लाभार्थ्यांनी आपल्या तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करावं आणि कशा पद्धतीने त्यांना हयातीचा दाखला लागतो आहे त्या पद्धतीने हयातीचा दाखला जमा करा। त्यासोबत कागदपत्र काय लागत असतील ती जमा करा, म्हणजे तुम्हाला तुमचे मानधन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आणि मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याची पेन्शन कधी मिळणार याबाबत अजूनपर्यंत तरी अपडेट आलेली नाही। तरी मित्रांनो, अंदाजानुसार या ठिकाणी सरकारने ठरवलेले आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला किंवा महिन्याच्या शेवटी हे पैसे देण्याचे या आतापर्यंत 2 महिन्यात आपल्या निदर्शनास आलेले आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या शेवटी किंवा 1 मार्च 2 मार्चपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांना मिळू शकतात। तर मित्रांनो, त्याबाबत काही अपडेट आली तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवल्या जाईल। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आणि घडामोडी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील।